ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। श्रीकृष्ण स्वारींनी खूप मोठी गोष्ट सांगितलेली आहे, ती म्हणजे कोणती बरं? जर तुम्ही धर्म कराल ना तर देवाकडून तुम्हाला मागावं लागेल, आणि जर तुम्ही कर्म कराल ना तर आपोआप देव तुम्हाला नक्कीच देईल। पण समर्थांनी बघा सांगितलेलं आहे की कर्मावर तुझा मनुष्य अधिकार आहे, पण त्याच्या फळावर कधीच नाही। कारण का? कारण फळाच्या इच्छेने कर्म करू नकोस, आणि असाही विचार करू नकोस की फळाच्या इच्छेशिवाय कर्म का करावे। बघा, जेव्हा मनुष्य बघा हे कर्म त्याला काही मिळणार आहे अशा इच्छेने करतो ना, बघा तेव्हा तो कर्म व्यवस्थित करत नाही, पण फळाच्या इच्छेविरुद्ध तो कर्म करतो। म्हणजेच काय? म्हणजे तू कर्म नक्कीच करणार आहेस, तो तुझा अधिकारसुद्धा आहे, पण त्याच्या फळावर तू कधीच अधिकार बाळगू नकोस। कारण का? म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, ज्या माणसानं आपल्या शरीरावर विजय मिळवला आहे ना, ज्याच्या अंतःकरण शुद्ध आहे, आणि जो आपल्या मनावर आणि इंद्रियांवर नियंत्रण ठेवतो ना, असा माणूस आहे ना, तो नेहमी कर्म करत असला ना तरी कर्मापासून अलिप्त राहत असतो। बघा, पण आपण मात्र कर्म करतो पण अलिप्त मात्र राहतो का? म्हणून जर कर्म करायचे असतील ना तर निस्वार्थ कर्म करा। कारण का? पण जर काही तुम्हाला जमा करून ठेवायचं असेल तर लोकांचा आशीर्वाद ठेवा, कुणाचा तलतलाट कधीच करू नका। धन संपत्ती सोबत नेता येत नाही, आणि तलतलाट सुगाने कधीच जगू देत नाही। म्हणून जीवनामध्ये दोनच वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झालं ना तर ईश्वराची कृपा समजा, आणि मनाविरुद्ध झालं ना तर ईश्वराची इच्छा समजून जा। म्हणजे दोन्हींमध्ये आपल्याला समाधान आहे ना ते नक्कीच मिळणार आहे। पण मनुष्य जेव्हा सर्व त्याच्या मनाप्रमाणे होत नाही ना, तेव्हा तो परमेश्वराला दोष द्यायला सुरुवात करतो, पण त्याची अधोगतीच होते ना। म्हणून आपल्या मनाविरुद्ध किती जरी काही झालं ना तरी परमेश्वराला कधीच दोष देऊ नका। कारण का? कारण हे माणसाचं पाप आहे ना, बघा कधीपर्यंत त्याची पाठ सोडत नाही ना, हे आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत। म्हणजेच काय? म्हणजे आपण जे पाप करतो बघा आपल्या लक्षात सुद्धा येत नाही आपल्या हातून कधी पाप घडलं जातं ते। म्हणून आज आपण या निरूपणामध्ये पाहणार आहोत की माणसाचं पाप आहेत ना ते कधीपर्यंत त्याची पाठ सोडत नाही। आता प्रत्येकाच्या मनामध्ये एक प्रश्न निर्माण झालेला असेल की देव पापी लोकांचा उद्धार नक्की करतो का? बघा, सर्वांच्या मनामध्ये हा प्रश्न निर्माण झालेला असेल की बघा अगोदर मनुष्य पाप करत असतो आणि मग नंतर पुण्यकर्माला बघा सुरुवात करतो, पण त्या पापी माणसाचा उद्धार मात्र होतो का? बघा, या पूर्ण कथेमध्ये बघा कोणतीच शंका नाही की या पृथ्वीवर सर्वात जास्त पापी राहतात। म्हणून मनुष्य योनी आहे ना, ही एक अशी योनी आहे जी सगळ्या जीवांचं पाप नष्ट झाल्यानंतर प्राप्त होत असते, आणि मनुष्य व्यतिरिक्त सगळ्या योनी आपल्या पापांचा भार बघा धुवत असतात, जे पाप त्यांनी कधी मनुष्य बनून केलेली असतात। म्हणून एकदा मनुष्य शरीरामध्ये आल्यानंतर जो व्यक्ती पाप करतो ना तो करोडो जन्मासाठी वेगवेगळ्या योनीमध्ये निघून जात असतो। म्हणून शेकडो जन्म त्याला बघा माशी मच्छराच्या रूपामध्ये घ्यावे लागतात। म्हणजे छोट्यात छोट्या जंतूपासून तर मोठ्यात मोठ्या प्राण्यापर्यंत ते जन्म घ्यावे लागतात।
म्हणून शेकडो वेळा कुत्रा मांजर बनतो, शेकडो वेळा पशु पक्षी बनतो. जेव्हा तो त्याच्या पापांना भोगतो ना, तेव्हा त्याला परत मनुष्य जन्म दिला जातो. म्हणजेच काय, म्हणजेच अगोदर सुद्धा मनुष्य जन्म मिळतो आणि नंतर सुद्धा मनुष्य जन्म मिळतो. कारण का, कारण त्याला पाप फेडावे लागणार आहेत आणि हे पाप आहेत ना, ते फेडल्याशिवाय कधीच मुक्ती भेटत नाही. म्हणून मनुष्य जन्मामध्ये बघा येऊन जर त्याने परत पाप केलं ना, तर त्याला परत त्याच योनीमध्ये ढकललं जातं ज्यांना तो भोगून आला होता. अशा प्रकारे काळचक्र चालत असतं, जगणं मरणं जगणं मरणं. आता प्रश्न हा आहे की या जीवाला या नरकातून कशी मुक्ती मिळते? देव त्याला कशा प्रकारे या काळचक्रातून बाहेर काढतो? समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंत एवढा भोळा आहे ना, की मनुष्य किती वेळा चुक्या करतो आणि कित्येक वेळा भगवंत त्याला माफ करत असतो. म्हणजेच काय, म्हणजेच मनुष्याने वारंवार चुक्याच करायच्या का? कारण कधीतरी वेळ येते ना, तेव्हा मुळासहित मनुष्याचा सुद्धा नाश होत असतो. म्हणजे काय, म्हणजे त्याला मृत्यूला सामोरे जावं लागतं. म्हणूनच भगवंत जरी किती भोळा असेल ना, तरी त्याचा फायदा मनुष्याने घेऊ नये. कारण का, कारण एक वेळेला भगवंत तुम्हाला माफ करू शकतो, पण ही वेळ आहे ना, ती वेळ प्रत्येकावर येत असते. वेळ कधीच थांबत नाही. बघा, भगवंत तुम्हाला एक वेळ वाचवेल, 2 वेळ वाचवेल, 3 वेळ वाचवेल, पण 4थी वेळा आहे ना, तुम्हाला मृत्यूला सामोरे जावं लागणार आहे. आणि जेव्हा मृत्यू येतो ना, तर सर्व चक्र आहे ना भयभीत करणारं असतं. बघा, आपण त्याचं वर्णनसुद्धा करू शकत नाही. म्हणून असं सर्वजण म्हणतात ना की मृत्यूचं भय आहे ना, ते सोपं नाही. या मृत्यूच्या भयावर विजय कोण मिळवू शकतो बरं? बघा, जो उपासना करतो, जो भक्ती मार्गामध्ये आहे, जो परमेश्वराच्या बघा नामामध्ये आहे, ज्याच्या वैखरीमध्ये परमेश्वराचं नामसंकीर्तन आहे, जिथे हरिभजन होतं ना, तिथे त्याचं मन रमतं ना, तो कधीच बघा या मृत्यूला घाबरत नाही. तो त्या मृत्यूचं भय त्याला कधीच होत नाही. पण या पूर्ण विश्वामध्ये मृत्यूचा भय असणारा हा माणूस आहे ना, तो प्रत्येक क्षणोक्षणी दिसत असतो, पण मृत्यूला भय कोणाचं नसतं. बघा, ही भगवंताची भक्ती केली जाते ना, ज्याच्या मुखामध्ये श्रीरामाचं नाम आहे, त्याला मृत्यूचं भय कधीच येत नाही. कारण का, कारण त्याने मृत्यूवर विजय मिळवलेला असतो. कारण त्याच्या रोमारोमामध्ये भगवंत नामाचं नामस्मरण चालू असतं. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की भगवंताच्या या नामाची बघा शक्ती आहे, ती एवढी उंच आणि एवढी मोठी आहे ना, की ज्याने हे नामस्मरण घेतलं ना, त्याचे क्षणात पाप नष्ट होतात. पण ही शक्ती कशी आहे हे आपण जाणून घेणार आहोत. जर तुम्हाला या शक्तीबद्दल समजलं ना, तर तुम्ही कधीच नरकाचं तोंडसुद्धा पाहणार नाही. कारण का, कारण बघा, एकदा देवर्षी नारद मुनींच्या मनामध्ये बघा एक विचार येतो. भगवान विष्णू बघा प्रत्येक वेळी या शेष बघा शय्यावर झोपलेले असतात, तर ते आपल्या भक्तांचा उद्धार कसा करतात बरं? ते आपल्या नावानं कशा प्रकारे जीवाला बघा तारत असतात? हाच प्रश्न घेऊन भगवान विष्णूजवळ जातात आणि म्हणतात, हे प्रभू, तुमच्या नावाच्या महिमेबद्दल मला माहीत करून घ्यायचं आहे की तुमचं नाव पापी लोकांना कसा मोक्ष प्रदान करत असतो. आणि नारद मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू म्हणतात, देवर्षी, जर तुम्हाला माझ्या नावाचा महिमा जाणून घ्यायचा असेल ना, तर पृथ्वीलोकावर जावं लागेल आणि जमिनीवर सरपटणाऱ्या किड्याच्या कानामध्ये माझ्या नावाचा उच्चारण करा. माझं नाव ऐकताच त्याचा उद्धार होऊन जाईल. बघा, नारद मुनी भगवान विष्णूंच्या या सांगण्यावरून बघा पृथ्वीवर येतात आणि त्यांनी पाहिलं की एक छोटासा किडा जमिनीवर सरपटत पुढे चालला होता. आणि नारद मुनींनी पटकन त्या किड्याच्या कानामध्ये नारायण नारायण असा नारायण नावाचा जप बघा चालू केला आणि उभे राहून त्याला पाहू लागले की आता याचा उद्धार कसा होईल. त्याच क्षणी बघा एक विचित्र घटना तिथे घडते. समोरून एक बैलगाडी येत होती
आणि तो किडा सरपटत सरपटत त्या बैलगाडीच्या चाकाखाली आला आणि चाकाच्या भारामुळं त्या किड्याचा मृत्यू होतो. बघा, हे पाहून नारद मुनींनी खूपच वाईट वाटतं. ते विचार करू लागले की भगवान विष्णू म्हणाले होते की त्याचा उद्धार होईल, पण उलट त्याचा मृत्यू कसा झाला बरं. बघा, नारद मुनी परत पळत पळत भगवान विष्णूंजवळ येतात आणि त्यांना या घटनेची सगळी परिस्थिती सांगतात. प्रभू, तो किडा तुमचं नाव ऐकताच एका गाडीच्या चाकाखाली येऊन मेला, त्याचा उद्धार तर झाला नाही. नारद मुनींचं हे बोलणं ऐकल्यानंतर भगवान विष्णूंना हसू येतं आणि ही गोष्ट तुमच्या लक्षात आता येणार आहे. पुढे परत भगवान विष्णू नारद मुनींना सांगतात, अजून एका पृथ्वी लोकामध्ये जावा. तिथे एका झाडाच्या फुलावर एक फुलपाखरू बसलेलं दिसेल. माझं नाव त्या फुलपाखराला ऐकवा, त्यांचा तुरंत उद्धार होईल. बघा, भगवान विष्णूच्या आज्ञेनुसार देवर्षी नारद मुनी पृथ्वीवर येतात आणि पाहतात तर काय, एका झाडावर एक फुलपाखरू बसलेलं होतं. नारद मुनींनी पटकन त्या फुलपाखराच्या कानामध्ये नारायण 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 असा शब्दांचा जप केला. थोड्याच वेळामध्ये पाहतात तर काय, एक मांस भक्ष करणारा पक्षी आला आणि फुलपाखराला तिथून घेऊन जातो. नारद मुनींच्या डोळ्यामध्ये बघा, समोरच तो डोळ्यासमोर पक्षी फुलपाखराला घेऊन गेला. हे पाहून नारद मुनींना खूपच दुःख झालं. दुःखी मनाने नारद मुनी भगवान विष्णूंजवळ येतात आणि सगळी हकीकत बघा विष्णूंना सांगतात. प्रभू, तुमचं दिव्य नाव ऐकून फुलपाखरू तर मरून गेलं, त्याला एका पक्ष्यानं खाऊन टाकलं, त्याचा उद्धार तर झाला नाही. नारद मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू परत एकदा हसले आणि म्हणाले, तुम्ही घाबरू नका. अजून एकदा तुम्ही पृथ्वी लोकामध्ये जावा आणि एका नदीच्या किनारी एका हरणीनं आपल्या पिल्लाला जन्म दिला आहे. हे शावक अजून छोटं आहे आणि तुम्ही त्या हरणाच्या शावकाला माझं नाव ऐकावा, त्याचा पटकन उद्धार होईल. नारद मुनी परत पृथ्वी लोकामध्ये येतात आणि पाहतात तर काय, एका नदीच्या किनाऱ्यावर हरिण आपल्या पिल्लासोबत बघा खेळत होतं आणि देवर्षी नारद मुनींनी त्या पिल्लाजवळ जाऊन नारायण 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 बघा असा जप केला आणि त्यानंतर थोड्या दूर अंतरावर जाऊन पाहू लागले की या हरणाच्या शावकाचा उद्धार कसा होईल. तेव्हा पाहतात तर त्या हरणीचं शावक पाणी पिण्यासाठी नदीच्या किनारी येत होतं आणि नदीच्या आतमधून एक भयंकर मगर तोंड पसरून बाहेर आली आणि त्या हरणाच्या पिल्लाला गिळून टाकलं. हे पाहून देवर्षी नारद मुनींना खूप दुःख होतं. ते उदास मनाने भगवान विष्णूंजवळ परत जातात आणि त्यांना सगळी हकीकत सांगतात. हे प्रभू, तुमच्या लीलाचं रहस्य समजलं नाही मला. तुमचं नाव ऐकल्यानंतर जीवाचा मृत्यू का होत आहे. आणि नारद मुनींचं हे बोलणं ऐकून भगवान विष्णू परत हसतात आणि म्हणतात, हे देवर्षी, जर तुम्हाला हे रहस्य जाणून घ्यायचं आहे ना, मग परत एकदा पृथ्वी लोकामध्ये जावं लागेल. एक गाय आपल्या छोट्या वासराबरोबर जंगलामध्ये चारा खात आहे आणि तुम्ही माझं नाव त्या वासराला ऐकवा, त्याचा उद्धार होऊन जाईल. बघा, भगवान विष्णूंच्या या आज्ञेनुसार नारद मुनी परत गेले. भगवान विष्णूंच्या या आदेशानुसार नारद मुनी पुन्हा पृथ्वीवर पोचतात. बघा, काही वेळेनंतरच त्या ठिकाणी पोचतात आणि ज्या ठिकाणी एक गाय आपल्या वासराला दूध पाजत होती, त्या वासरू खूप आनंदाने आपल्या आईला चिटकून बघा दूध पित होतं. आणि त्याच क्षणी देवर्षी नारद मुनी लपून त्या वासराजवळ जातात आणि त्याच्या कानामध्ये नारायण 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 बघा या शब्दाचा उच्चारण करतात. भगवान विष्णूंचं हे नाव ऐकल्यानंतर ते काही दूर अंतरावर जाऊन एका झाडाखाली उभं राहिलं आणि थोड्या वेळामध्ये पाहतात तर काय, एक भयंकर चित्ता येतो आणि त्या वासराला घेऊन जातो. नारद मुनींच्या डोळ्यासमोर त्या वासराच्या त्या चित्ताचं बघा सर्व वातावरण उभं राहतं. बघा, इच्छा असूनही ते त्याला वाचवू शकले नाही. या दृश्याचं नारद मुनींना बघा तुटून गेले होते. ते उदास होऊन भगवान विष्णूजवळ परत आले आणि रागाने म्हणू लागले, प्रभू, मला नाही बघायचं. तुमच्या नावाची शक्ती
ज्या पण जीवाला तुम्ही तुमचं नाव ऐकवत आहात ना, त्याचा मृत्यू होत आहे. आणि आज तर मी हे दृश्य पाहू शकलो नाही. बिचाऱ्या त्या नवजात वासराला त्याच्या आईकडून हिसकावून घेतलं आणि तो चित्ता त्याला मारून खाऊ लागला. अशाच प्रकारे उद्धार होतो का? जर उद्धार असा होतो ना, तर मी आता कोणाचाही उद्धार करणार नाही. तुझ्या माझ्याकडून ही जीव हिंसा पाहता येणार नाही. नारद मुनींनी बघा व्याकुलता पाहून भगवान विष्णूंनी त्याचं धैर्य वाढवलं आणि म्हणाले, तुम्ही अजून एकदा माझ्या सांगण्यावरून पृथ्वीलोकावर निघून जावा आणि यावेळी कोणत्या पशुपक्षी आणि किड्याला माझं नाव ऐकवू नका, तर एका मनुष्याला माझं नाव ऐकवून त्याचा प्रभाव पहा. तुम्ही जावा, एका राज्याच्या घरी एका पुत्राने जन्म घेतला आहे. तुम्ही त्या राजपुत्राच्या कानामध्ये माझं नाव उच्चारा. आणि भगवान विष्णूंचं हे बोलणं ऐकून देवर्षी नारद मुनी म्हणाले, प्रभू क्षमा करा, हे काम आता मी करू शकत नाही. मी जर नाव ऐकवलं ना आणि जर राजाच्या मुलाचा मृत्यू झाला तर सगळा दोष माझ्यावर येईल. लोक मला त्या बाळाचा हत्यारा समजतील. भगवान विष्णू हसून म्हणाले, देवर्षी तुम्ही चिंता करू नका, असं काहीच होणार नाही ज्यामुळं लोक तुम्हाला हत्यारं समजतील. सगळ्यांना जीवन देणारा आणि मारणारा मीच आहे. माझ्या इच्छेशिवाय ना कोणी जन्म घेतो ना कोणी मरतं. निसंकोच होऊन जावा. आणि भगवान विष्णूंच्या सांगण्यावरून घाबरत नारद मुनी राजाच्या राजवाड्यामध्ये पोचतात. आणि राजाच्या राजवाड्यामध्ये पुत्र जन्माचा उत्सव साजरा केला जात होता. देवर्षी मुनींनी बघा पाहून राजा खूप आनंदित होतो आणि राजाने त्यांचा यथाचित सत्कार केला आणि आपल्या मुलाला आणून नारद मुनींच्या समोर झोपवलं आणि दोन्ही हात जोडून म्हणाले, ऋषीवर तुम्ही माझ्या मुलाला आशीर्वाद द्या. हे पाहून नारद मुनी घाबरतात. आता तर लोक मलाच मुलाच्या मृत्यूचा दोषी समजणार. घाबरत नारद मुनींनी मुलाच्या कानामध्ये भगवान विष्णूंच्या नावाचं उच्चारण करतात. पण त्या आतून खूप घाबरलेले होते. पण त्याच क्षणी ते मूल बोलू लागलं. नारद मुनींनी नमस्कार करून म्हणाले, हे मुनीवर तुम्ही धन्य आहात, तुम्ही माझा उद्धार केला आहे. अशा प्रकारे छोट्या मुलाला स्पष्टपणे बोलताना पाहून नारद मुनी खूपच आश्चर्यचकित होतात की हा नवजात शिशू कोणत्या शक्तीच्या प्रभावाने बोलत आहे बरं. तेव्हा ते मूल म्हणालं, हे महामुनी, मी तोच किडा आहे ज्याला तुम्ही सर्वात प्रथम भगवान विष्णूंचं नाव ऐकलं होतं. त्यांच्या नावाच्या प्रभावाने माझा किड्यातून उद्धार झाला आणि मी फुलपाखरू झालो. तेव्हा त्या शरीरातून मला याच नावामुळे मुक्ती मिळाली. परत मी हरणीच्या योनीमध्ये गेलो. त्या ठिकाणी पण मला भगवान विष्णूंचं नाव ऐकू आलं आणि माझा उद्धार होऊन गेला. मग मी गायीचं वासरू बनलो आणि त्या जन्मात पण मला या देवाचं नाव ऐकायला मिळालं. बघा त्या नावाच्या महिमेमुळं मी त्या पापी योनीतून मुक्त झालो. नाहीतर मला एक योनीमध्ये हजार वेळा जन्म घेऊन मग मरावं लागलं असतं. त्या नावाच्या प्रभावामुळं मी एकदा जन्म घेऊन त्या पापी योनीतून मुक्त होत गेलो आणि आता माझे पूर्वीचे सगळे पाप नष्ट झाले आहेत. मी पुन्हा एकदा मनुष्य बनलो आहे आणि यावेळी मी देवाचं नाव जपून जन्म आणि मृत्यू रहित होईल. तुम्ही मला बाळ अवस्थेमध्ये देवाचं नाव ऐकून या मोहमायेतून मुक्त केलेलं आहे. जर तुम्ही असं केलं नसतं ना, तर मी परत या संसारामध्ये भटकून पापकर्मामध्ये लिप्त झालो असतो आणि परिणामस्वरूप मला त्याच किड्यांच्या त्या पशुच्या योनीमध्ये 1000 वेळा जन्म घेऊन मरावं लागलं असतं. त्या मुलाचं हे बोलणं ऐकून नारद मुनी आश्चर्यचकित होतात आणि भगवंताची लीला आघात आहे आणि परत बघा निघून तिथे जातात आणि त्या मुलाला आशीर्वाद देतात. म्हणजेच काय, म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, आपल्या आयुष्यामध्ये कोणताही संकट आलं, कोणतंही दुःख आलं तरी मनुष्याने हताश होता कामा नये. संकट सुख या दोन्ही गोष्टी मनुष्याच्या जीवनामध्ये येणारच आहेत, पण त्याला सामोरे जावं कसं हे समर्थांनी सांगितलेलं आहे. म्हणूनच श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याला जन्म आणि मृत्यूचं हे चक्र आहे ना, प्रत्येकाला माहीत असणं खूप महत्त्वाचं आहे. कारण का,
कारण मानवी जीवनामध्ये एकच सत्य आहे आणि ते म्हणजे हा मृत्यू. ज्याने या जगात जन्म घेतला आहे ना, त्याला एक ना एक दिवस हे जग सोडावंच लागणार आहे. आणि हे जगाचे एकमेव सत्य आहे ना, ते माणसानं कधीही मृत्यूला घाबरू नये. मृत्यू हे जीवनाच्या अंतिम सत्य आहे आणि मृत्यूचे भय माणसाचा वर्तमानातला आनंद हिरावून घेत असतो. म्हणूनच माणसाच्या मनामध्ये मृत्यूबद्दल कोणतीही भीती नसावी. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर सुखी आणि आनंदी जीवन जर जगायचं असेल ना, तर साधी सोपी भक्ती या जीवनामध्ये निर्माण करा. श्रीरामाचं बघा नाम घ्या, हे नामस्मरण जीवनामध्ये असं निर्माण करा ना. जिथे जाईल तिथे तुम्हाला श्रीराम दिसला पाहिजे, जिथे जाईल तिथे भगवंताचं दर्शन झालं पाहिजे. म्हणून आयुष्यामध्ये दुःख मिळण्याचं कारण म्हणजे काय बरं? म्हणजे आपल्या मोठ्या अपेक्षा, या अपेक्षांचा त्याग करून एकदा बघा बरं. आणि हा त्याग जेव्हा तुम्ही कराल ना, बघा तुमचं किती सुंदर आयुष्य होऊन जाईल. पण मनुष्य मात्र बघा या दुःखाचं कारण आहे ना, या अपेक्षाच आहेत. शेवटपर्यंत मृत्यूची वेळ येते ना, तरी त्याच्या मोठमोठ्या अपेक्षा असतात, कधीच त्या संपत नाहीत. पण समर्थांनी या अपेक्षा संपवण्याचा एक उपाय सांगितलेला आहे. तो उपाय म्हणजे कोणता बरं? समर्थांनी सांगितलेली ही परमेश्वराची भक्ती आणि 2 वेळची उपासना. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, हे आयुष्य आहे ना, या मानव देहामध्ये आपण जन्माला आलो आहोत. हे आयुष्य जगायचं कसं हे प्रत्येकानं ठरवावं. बघा ज्याच्याकडे कमी पैसा आहे ना, तो सुद्धा आयुष्य जगतो. जो भिकारी आहे त्याला बघा अन्नाची मारामार आहे. बघा कसं बिसं त्याला अन्न मिळतं, तो सुद्धा आयुष्य जगत असतो. पण सुखामध्ये मात्र कोण आयुष्य जगत असतो? की ज्याचं मन बघा सदैव कोणत्या गोष्टीमध्ये नम्र असतं, तोच आयुष्य सुखामध्ये जगतो ना. म्हणून गरजेपेक्षा जास्त मिळतं ना, त्याला नशीब म्हणतात. आणि सर्व काही असूनसुद्धा रडवतं, त्याला काय म्हणतात बरं? त्याला दुर्दैव म्हणत असतात. म्हणून थोडं कमी असूनसुद्धा आनंद देतं ना, त्यालाच खरं आयुष्य म्हणतात. आणि हे खरं आयुष्य आपण आपल्या जीवनामध्ये निर्माण करायचं आहे. पण मनुष्य मात्र जेव्हा उपासना जरी करत असेल ना, जेव्हा परमेश्वराची भक्ती जरी करत असेल, पण चुकतो कुठे बरं? जेव्हा त्याला त्याच्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतं ना, तेव्हा तो परमेश्वराला दोष द्यायला सुरुवात करतो. आणि जरीसुद्धा मन त्याचं उपासनेमध्ये लागलं, तरी उपासना झाल्यानंतर परमेश्वराला तो म्हणत असतो की परमेश्वरा मला धन संपत्ती दे. म्हणजे आपण परमेश्वराची उपासना, परमेश्वराची भक्ती फक्त पैशासाठी करतो, हेच होतं ना. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे की तुम्ही कोणतीही अपेक्षा न करता केलेली जी भक्ती असते ना, तीच परमेश्वरास बघापर्यंत पोचत असते. पण मनुष्याला हे कधीच मात्र कळत नाही. किती जरी सांगितलं ना, तरीही वेगवेगळ्या अपेक्षा तो ठेवत असतो. म्हणून कर्म करताना कधीच अपेक्षा ठेवू नका. म्हणजेच काय? म्हणजे कर्माच्या फळाकडून कधीच कोणतीही अपेक्षा ठेवू नका. तुम्ही कर्म करत राहा. परमेश्वराला जे द्यायचं आहे ना, तुमच्यासाठी जे वाढवून ठेवलेलं आहे, तुमच्यासाठी जे निश्चित केलेलं आहे ना, त्याच्यापेक्षा अजून भरपूर काही मिळणार आहे. पण मनुष्य मात्र कधीच समाधानी होत नाही. म्हणून माणूस एकाच कारणामुळे एकटा पडत असतो. तो म्हणजे काय बरं? की तो त्याचा मीपणा. आणि हा मीपणा आहे ना, तो मनुष्याला कधीच सुखाचे घास खाऊ देत नाही. जो मनुष्य मीपणा सोडतो ना, तो बघा संत रूपाला निर्माण होत असतो. पण हा मीपणा आहे ना, तो संतांच्या संगतीमध्ये कधीच राहत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, जर आपलं जीवनाचं हे जीवन जर बदलायचं असेल, आपल्या वाईट सवयी सोडायच्या असतील, तर आपल्या जो सोबत आहे ना, तो सोबती आपला बघा पारखून राहावा, पारखावा, प्रत्येकानं पारखावा. आपला मित्र कसा आहे, आपल्या आजूबाजूची माणसं कशी आहेत. कारण असं म्हणतात की तुमचा सोबती जर व्यवस्थित असेल ना, तर तुमचा सल्लागार जर व्यवस्थित असेल, तर मनुष्यसुद्धा तसा घडत जातो. बघा ज्याप्रमाणे एखाद्या शाळेमध्ये बघा गुरुजी असतात, सर असतात, ते जर व्यवस्थित शिकवणारे असतील ना, तर गुरुप्रमाणे शिष्यसुद्धा तसा होत असतो.
पण त्याचप्रमाणे जर गुरु जर चांगला नसेल तर शिष्य चांगला होईल का? कधीच होणार नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे, आपण अगोदर हे ठरवावं आपला गुरु कसा आहे. आणि जेव्हा गुरु उत्कृष्ट असेल ना, विजय मिळवणारा असेल, श्रीकृष्ण स्वारींसारखा असेल, तर मग कितीही पुढे बलाढ्य सैन्य असतील ना, तरीसुद्धा अर्जुनाचा कधीच पराभव होणार नाही. कारण का? कारण भगवंत आपल्या पाठीशी असतो आणि ज्याच्या पाठीशी भगवंत असतो त्याचा कधी पराभव होतो का? कधीच होत नाही. म्हणून सद्गुरू, ही सद्गुरू आई आहे ना, दत्त माऊली आहेत, हे आपल्या पूर्ण भक्तांच्या सोबतच आहेत. प्रत्येक क्षणी आपल्या सोबत असतात आणि तोच आपला आधार आहे. म्हणून समर्थांनी सांगितलेले आहे, परमेश्वराची भक्ती मनोभावे करा. तुमच्या जीवनामध्ये हे किती जरी मोठं संकट आली असतील ना, तर ती कुठे पळून जातील ना, तुम्हाला कळणार सुद्धा नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे की या विश्वामध्ये बघा, भक्ती मार्गामध्ये असणारे किती माणसं आहेत बरं. भरपूर हजारो लाखो आहेत, पण टिकणारा मात्र या बोटावर मोजणारेच असतात ना. म्हणून बघा, आपल्या जीवनामध्ये जेव्हा माणसाच्या जीवनामध्ये भलं मोठं दुःख येतं ना, तेव्हा मनुष्य बघा भक्ती मार्गापासून दुरावला जातो. आणि तीच खरी बघा, तोच खरा प्रश्न असतो आणि तोच खरं उत्तर असतं. तो भगवंत बघा भक्ताला विचारत असतो. जेव्हा भलं मोठं संकट येतं ना, तेव्हा प्रत्येक भक्तानं समजावं की आता माझी भगवंत परीक्षा घेणार आहेत. पण परंतु तेव्हा भक्त असतो ना, बघा भक्त असतो तेव्हा हरला जातो आणि भक्तिमार्ग सोडून अधोगतीला निर्माण होतो. म्हणून घाबरून जाऊ नका. तुमच्या जीवनाचं सार आहे ना, हे भगवंताचं नामसंकीर्तन आहे, हे नामस्मरण आहे. कधीच हे नामस्मरण कमी पडून देऊ नका. कारण जगी स्थळी पाषाणी, जिथे दिसेल ना तिथे माझा भगवंत भरलेला आहे. त्याच्यामुळं भगवंताला कमी समजू नका. तुमचं हे जीवन आहे ना, तुमच्या जीवनामध्ये किती सुख निर्माण करायचं हे भगवंत ठरवत असतो. पण भगवंत असतो कशामध्ये बरं? तर भगवंत असतो आपल्या कर्मांमध्ये. भगवंत प्रत्येक वेळी या मनुष्याला जागरूक करत असतो की तू कर्मश्रेष्ठ ठेव. तुझ्या कर्मांमध्ये मी सामावलेला आहे. जेव्हा आपले कर्म श्रेष्ठ असतील ना, तेव्हा आपोआप भगवंत तिथे जोडला जातो. पण मनुष्य मात्र कर्मांकडे दुर्लक्ष करत असतो की कर्मांना तो महत्त्व देतो का? कधीच देत नाही. म्हणून समर्थांनी सांगितलेलं आहे की प्रत्येक मनुष्याने माघार घ्यायला शिका. जो मनुष्य माघार घेतो ना, तो सुखी होऊन जातो, अहंकारापासून दूर होऊन जातो. पण त्याउलट जो माघार घेत नसेल, जो भांडण निर्माण करतो ना, तो अहंकाराने बरबाटलेला असतो आणि तो परमेश्वराच्या जवळ कधीच जात नाही. म्हणून आपलं हे मन आहे ना, एवढं जिवंत करा, एवढं निर्मळ करा ना, त्या मनामध्ये कुणीही प्रवेश करावा. आणि जो प्रवेश करेल ना, त्याचं सोनंच होऊन जाईल, त्याच्या जीवनामध्ये आनंदच निर्माण होईल. म्हणजे का? म्हणजेच बघा, आपण कधी पाहतो की आपल्या जीवनामध्ये आपला मित्र असेल, भरपूर वर्ष आपल्याला भेटला नसेल ना, आणि अचानक आपली आणि त्याची भेट होते. आणि भेट झाल्यानंतर बघा तो आपल्याला म्हणू लागतो की बघा तू अगोदर होतास कसा आणि आता कसा झाला आहेस. तुझ्याकडे बघून मला बघा भगवंताची आठवण आली आहे. तुझं एवढं सुंदर व्यक्तिमत्व झालं आहे ना, तू अगोदर होतास कसा. पण हा बदल मात्र कोणामुळे होतो बरं? बदल होतो तो या भक्ती मार्गामुळे, बदल होतो या उपासनेमुळे. म्हणजेच उपासना आपल्या जीवनामध्ये नसेल तर माणूस नम्र होईल का? कधीच होणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढी तुम्ही उपासना कराल ना, तेवढं तुम्हाला सामर्थ्य मिळणार आहे. तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुःख आली ना, बघा त्या दुःखांना पेलण्याचं सामर्थ्य हे या उपासनेमध्ये आहे. तुमच्या जीवनामध्ये किती जरी दुश्मन असतील, प्रतिस्पर्धी असतील, तरी त्यांच्याशी लढण्याचं साम्य, हे लढण्याचं कार्य उपासना करत असते. कारण का? ज्याच्या जीवनामध्ये नम्रपणा असतो ना, तो कधीच हारत नाही, कधी हारणारसुद्धा नाही. कारण श्रीकृष्ण स्वारींच्यामध्ये नम्रपणा होता. कधी त्यांनी बघा महाभारतामध्ये आपण पाहिला असेल,
बघा कौरव आणि बघा यांचं युद्ध झालं. बघा अर्जुनाचं आणि तिकडे कर्णाचं युद्ध झालं होतं, पण तरीसुद्धा श्रीकृष्ण स्वारींचा तुम्हाला अहंकार कुठे दिसला का? श्रीकृष्ण स्वारींमध्ये निरंतर नम्रपणा होता, आणि जिथे नम्रपणा असतो बघा त्याचा शेवटसुद्धा चांगला होत असतो. म्हणून जर आपल्या जीवनाचा शेवट, आपला मृत्यू जर चांगला करायचा असेल ना, तर जिवंत असताना चांगले कर्म करा. जेव्हा तुमच्या हातून चांगले कर्म होतील तेव्हा तुमचं जीवनसुद्धा सुखी होईल आणि इतरांचं जीवनसुद्धा सुखी होऊन जाईल. जय जय रघुवीर समर्थ.